नमस्कार. D24 तास पेडणं चॅनल तुम्ही पाहू शकतो. आपण धुळे तालुक्यातील नरडाणा येथील बेटावद ह्या गावामध्ये गेले 15 ते 20 दिवस झाल्यानंतर देखील ह्या कुटुंबाला न्याय मिळत नाही असे प्रसंग या ठिकाणी झाले. या ठिकाणी संशय असा येतोय की संबंधित जो व्यक्ती आहे त्यांनी आपल्या पत्नीचा घात केलाय व तिचा आत्महत्या असं देखील त्यांनी या काही वेळेस सांगितले. ज्या ठिकाणी आत्महत्या झाली ती ही जागा आहे. आपल्या सोबत जी मुलगी आहे तिची आजी आपल्या सोबत आहे. आजी, काय झालं, तुम्ही काय सांगणार, या ठिकाणी कुठली घटना घडली? इथं अशी झाली घटना. इथं मग तो भांडण करत होता हमेशा. आम्ही काय त्याला लक्ष द्यायचे इतके तितके, आणि आम्ही पुढच्या दाराला राहायचे. तो इकडं साईडला राहायचा. त्यांनी काय केलं, मधून दारून लावून घेतलं आणि कूलर चालून करून घेतलं. ती मुलगी तिची मूर्ती केली त्यांनी मारून टाकली, आणि त्या बाजूला तिचा लहान बाळ टाकून दिला, आणि माझ्या नातूला फोन करून बोलावला. म्हणे अहमद राजा इकडं ये म्हणे. अहमद आला तर अहमदला सांगतो हिने फाशी लावलेली आहे म्हणे, चल लवकर दवाखान्यात. अहमदने त्याला लगेच फाशी लावली असं म्हणतात, परंतु ह्या ठिकाणची जी हाईट बघितली असेल तर ती हाईट माझा हात पुरतोय. या ठिकाणी एखादी व्यक्ती जर फाशी घेत असेल तर ती कशी होईल हा देखील प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय. या बॅडवर त्या मुलीने सुसाईड केली असं त्याचं म्हणणं होतं, परंतु ह्या कुटुंबाचं वेगळंच काहीतरी म्हणणं आहे. तर आपण या किती वर्षापासून या ठिकाणी जातात? आपण किती वर्षापासून या ठिकाणी? 15 वर्षापासून. काय घटना झाली? कोण कोण आहे, त्याचं नाव काय, ज्यांनी तुमच्या यांना केलं? तो आमचा बाजजवई आहे. आता 2 वर्षानंतर आम्ही लग्न केलं होतं. पूर्वी मुलगीचं लग्न केलं होतं, इथंच जमडलं होतं, इथंच केलं होतं सर्व काही. मग त्याला आम्ही राहायला हे घर बी दिलं, परत त्याला धंदा बी दिला, सर्व काही दिलं. सर्व चांगलं होतं. फक्त त्याची मांग ही होती की त्याच्या बहिणीला 3 मुली होत्या. तो सांगायचा की माझ्या बहिणीला मुलगा देऊन दे. तिला मुलगा होता, तिचा मुलगा होता. तर तो सांगायचा का हा मुलगा माझ्या बहिणीला देऊन दे आपली, आणि आपण बी तिथंच जायचं सुरत राहायला. तुम्ही बघू शकता त्यांचं असं म्हणणं होतं की मुलगा पाहिजे, कारण त्यांना एक मुली होती, तर मुलगा जर मिळाला तर हा प्रश्न सुटेल असं होतं. त्या वादातून ही घटना झाली अशी वाटते. तर काय सांगणार या संदर्भात? तुम्ही पोलीस स्टेशनला तक्रार केली होती का? पोलिसांचं काय म्हणणं? सर, आम्ही पोलीस स्टेशनला तक्रार केली. पोलीस स्टेशन फक्त आम्हाला 15 दिवसांनी फिरवत आहे. 17 दिवसांनी आम्ही जांच करू राहिलो. जांच केल्यानंतर बघू काय निघतं त्याच्यात सत्य. त्याच्यावर आम्हाला संशय आहे का त्यांनीच ती पोरगीचा खून केला व त्याच्या आम्ही पोलिसांना वारंवार सांगत आहोत तर तुम्ही त्याची चौकशी करून त्याच्या सजा द्या, त्याला आम्हाला न्याय द्या. त्याचा एक लहान मुलगा आहे 14 वर्षाचा. आज तो मुलगा 14 महिन्याचा मुलगा आहे. आज तो मुलगा अनाथ झाला. त्याची आई मेली. तो आई करत, त्याला न्याय मिळत नाही. आम्ही वारंवार पोलीस स्टेशनला जाऊन फिरून येतो. पोलीस स्टेशन आम्हाला बाहेर पोलीस PI माले साहेब आम्हाला सांगतात. ज्यावेळेस एखादी घटना होते त्यावेळेस 112 नंबर हा डायल करावा लागतो, पण नेमकं ह्या प्रयत्न कोणी उचललं होतं या ठिकाणी? कोणी? त्याने तो आला, मी आली, मला नातून बोलावलं, त्याने हातात घेतली आणि तवशाने इकडला चला चला जीवत आहे म्हणे असं करून घेतलं. आम्ही पळत गेलो त्याच्या माग. तुम्ही त्या संदर्भात पोलीस प्रशासनाला नाही सांगितलं? नाही, या भावाने केलं. मला तर कसं तरी झालं, मला लई असं थरका झाला. माझी तब्येत बिघडून गेली. हा, तेव्हा मी मग स्थानिक जे पोलीस कर्मचारी या ठिकाणी कधी आले? ते दुसऱ्या दिवशी आले. ते दुसऱ्या दिवशी आले. 4 वाजायला आले. त्यांनी चौकशी केली. त्यांनी बघितलं, पूर्ण व्हिडिओ केला, आणि त्यांनी सांगितलं, त्यांनी काय आमच्यापासून दोरी घेतली. आमच्यापासून दोरी मागितली. कुठे घेतली होती म्हणे. म्हटलं साहेब आम्हाला तर माहित नाही. की पोर इथं घेऊन बसला होता. तो पोरला तो आम्हाला सांगत होता की हे पाईपाला ती पोर लटकेल होती, परंतु तो मध्येच होता घरामध्ये. दोघं नवरा बायको होतं. 9:15चा टाइम होता. आता दोघं नवरा बायको जीवत असल्या समोर बसल्यामुळे जर त्याची बाई फाशी घेत असली तर तो काय करत होता समोर? त्यांनीच बघू शकता, जर दोघी लोक एक सोबत असेल आणि तो फाशी घेत असेल तर तो नवरा नेमकं काय करायचा हा प्रश्न नेमका ह्या ठिकाणी. पण पोलीस प्रशासनाचं तुमचं काय म्हणणं आहे? पोलीस प्रशासनाने तुम्हाला काय? पोलीस प्रशासनाने आम्हाला फक्त पोलीस प्रशासन आम्हाला काही साथ देत नाही व आमची सुनवाई करत नाही. हो, आम्ही निष्पक्ष जांच करू, बघू आता काय रिपोर्ट मध्ये येते. आम्हाला आज 17 दिवसांनी माझे हजबंड पोलीस स्टेशनचे चक्कर काढत आहे. आम्हाला न्याय नाही, आम्हाला काही नाही. आम्हाला म्हणजे सपोर्टिंग देते पोलीस स्टेशन. करतोय त्याची हत्या. कुठे आहे आता तो सुरतला गेला. बहिणीच्या घरी गेला. तुम्ही बघू शकता, हत्या करून तो बहिणीच्या घरी गेलाय असं यांचं म्हणणे. पोलीस प्रशासन या गोष्टीकडे लक्ष देत नाही असं देखील यांचं म्हणणे. एक घटना अशी असते, कसाही झाला वैरी
पण तो वैरी कोणाचा झाला, नेमकं पत्नीचा वैरी झाला असं वाटतंय. कारण कसाही हा वैरी दुसऱ्याचा तिसऱ्याचा नसून तो स्वतःच्या पत्नीचा वैरी झाला असं देखील या लोकांचं म्हणणं आहे. आणि हे गोरगरीब लोक आहे. बेटावर मध्ये अनेक वर्षापासून यांची पिढी या ठिकाणी व्यवसाय करते. यांचा एक धंदा आहे, कोंबडी वगैरे यांचा, खाटकीचा यांचा धंदा आहे. त्या धंद्याच्या माध्यमातून आपल्या मुलीला चांगलं होईल असे आशा बाळगून त्यांनी या ठिकाणी ते दिलं. परंतु ज्याला दिलं त्यांनी त्याच मुलीचा गळा कापला असा देखील हा प्रश्न या ठिकाणी निर्माण आहे. पोलीस प्रशासनाने योग्य ती चौकशी करून लवकरात लवकर आरोपीला गजाआड आणावा असं यांची भूमिका आहे. अन्यथा येणाऱ्या काळामध्ये धुळे जिल्ह्यात येथे तीव्र स्वरूपाचे आंदोलन व उपोषण करण्याची यांची भूमिका आहे. आणि ह्या ठिकाणी जी झालेली घटना आहे त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे असे देखील त्यांचं या ठिकाणी म्हणणे. कॅमेरामॅन निलेश डोलेसह जानी पवार, 24 तास चॅनल. जय हिंद, जय महाराष्ट्र. 14 महीने का बच्चा रोता मांगे वास्ते। उसकी बहन की फैमिली खड़े रहने उसकी बहन जब आती थी ना, जब पूरी को मार टोक करता था, जब मार टोक करता था पूरी बोलती थी क्या उनके बाद लड़का छी बोलती लेके गया ड्राइवर पैसा का तो उससे मैं अहमद को फोन करा, बोले अहमद की तरह तेरी बहन पैसे देती ड्राइवर गया, अहमद को बोल दिया दरवाजा लगाया था, कूलर की आवाज में हमको कुछ नहीं मालूम पड़ा। अगर चालू कर दिया तो उन्हें हमारे को न्याय भी नहीं मिल रहा अभी तक। पुलिस वालों से कंप्लेंट भी दर्ज कर हमारी बच्ची तो चलेगी पर उसको माँ नहीं मिलेगी, बच्चे को माँ नहीं मिलेगी।